नमस्कार, मी ओम प्रकाश उडान वास्तव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण अत्यंत महत्त्वाची आणि विशेष बातमी बघणार आहोत। ती म्हणजे जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये आज सकाळी 10 जूनच्या सुमारास सकाळी 7 ते 7:30 दरम्यान अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये भूकंपाचे 1 ते 2 सौम्य धक्के असे जाणवले। यामध्ये नुकसान आणि जीवितहानी वगैरे काही झालेली नाही, ही महत्त्वाची बाब आहे। परंतु बीड जिल्ह्यातील काही गावांमध्ये व जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज सकाळी 7 ते 7:30 दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जे आहेत ते जाणवलेत। यात सर्वाधिक घनसावंगी तालुक्यातील जवळपास 25 गावांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेत। तसेच अंबड तालुक्यातील 3 ते 4 गावांमध्ये हे भूकंपाचे धक्के सुद्धा जाणवले असल्याची माहिती समोर येत आहे। याबरोबरच बीड जिल्ह्यातील बीड आणि गेवराई तालुक्यातील काही गावांमध्ये सुद्धा हे भूकंपाचे धक्के झालेत। तसेच परतूरमध्ये सुद्धा हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळते। यामध्ये सर्वात जास्त घनसावंगी तालुक्यातील गावांमध्ये हे भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवलेत। यापूर्वी सुद्धा दिनांक 21 मार्च 2024 रोजी ही अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये हे भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवलेले होते। आणि कशा पद्धतीने आजही दिनांक 10 जून रोजी बीड आणि जालना जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये हे भूकंपाचे धक्के सौम्य धक्के जे आहेत ते जाणवलेत। यामध्ये सर्वाधिक गावं जे आहेत ते घनसावंगी तालुक्यातील सर्वाधिक गावांना या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। अंबड तालुक्यात आपण बघायला गेलो तर अंबड, सिद्धेश्वर, पिंपळगाव, याबरोबर धनंजळगाव, दैठणा, एकलायरा या गावामध्ये भूकंपाचे सकाळी 7 ते 7:30 दरम्यान 10 ते 15 सेकंद, काही ठिकाणी 5 सेकंद असे भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवले असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळते। तसेच परतूर, कंडारी या गावामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। याबरोबरच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ढालेगाव आणि रामपुरी येथेही भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर येते। त्याबरोबरच घनसावंगी तालुक्यातील सर्वाधिक गावामध्ये जवळपास 25 गावामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले। त्यामध्ये घनसावंगी आहे, तीर्थपुरी आहे, मुरमा आहे, खडका आहे, खालापुरी आहे, लिंबोनी आहे, कुंभार पिंपळगाव आहे, याबरोबरच बाणेगाव, मुरमा, भोगगाव, शेवटा, खालापुरी, तसेच राजा टाकळी, साडेगाव, राजेगाव, मांदाळा, लिंबोनी, रामगावान, तसेच बोररान्नी, कंडारी, पारडगाव, आरगडे गावान, राजा टाकळी, रामसगाव, बाचेगाव, कोठी, खापर्डे, हिवरा आणि खडका आदी ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के सकाळी 7 ते 7:15, 7:30च्या दरम्यान जाणवले असल्याची ग्रामस्थांकडून माहिती मिळते। म्हणजेच या भूकंपाचे सर्वात जास्त धक्के घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांना झालेत आणि तशी माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे। म्हणजे जवळपास घनसावंगी तालुक्यातील 25 गावांमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास हे सौम्य धक्के जाणवलेत। काही ठिकाणी 5 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवलेत, काही ठिकाणी 10 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवलेत आणि कदाचित हे 2 धक्के जाणवलेत। कारण सुरुवातीचा 7:15चा हा जो भूकंप होता तो थोड्या प्रमाणात होता आणि तो आवाज आल्यानंतर परत तो थोडासा वाढला। म्हणजे 2 धक्के माझ्या माहितीप्रमाणे ते असतील। कारण आता प्रशासनाकडूनच त्याची खरोखर जी माहिती आहे, सत्यता आहे, किती रिश्टर स्केलचे हे भूकंप होते, त्याचे धक्के होते, ती माहिती प्रशासनाकडून मिळेलच। परंतु सद्यस्थितीत सगळ्यात जास्त घनसावंगी तालुक्यात जवळपास 25 गावांमध्ये हे सौम्य धक्के जाणवलेत। यात विशेष म्हणजे जे बेडवर झोपलेले होते त्यांना या धक्क्याची जाणीव लवकर झाली। काही ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर जे राहत होते त्यांना याची जाणीव जास्त झाली, कारण दुसऱ्या मजल्यावर तो आवाज आला आणि दरदर दरदर असं हादरताना आपल्याला जमीन दिसून आली। याबरोबरच काही ठिकाणी जर बघायला गेलं तर 2-3 रूम मध्ये राहत असताना काही ठिकाणी बालक असायचे, तर या वयोवृद्ध व्यक्तीकडून आवाज येऊ लागला, अरे तू का बरं भिंतीला वाजायला लागला, भिंतीला काय मारू लागला तू, आवाज येऊ लागला, अशा पद्धतीचे किस्से सुद्धा यामध्ये बघावयास मिळाले। याबरोबरच दुसऱ्या मजल्यावर जे होते तर हे भूकंपाचे सौम्य धक्के जे आहेत ते दुसऱ्या मजल्यावर जास्त जाणवलेत आणि 5 सेकंदापासून ते 10 ते 15 सेकंदापर्यंत हे भूकंपाचे सौम्य धक्के जे आहेत ते जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या सुमारास 7 ते 7:30च्या दरम्यान हे जाणवले आहेत। याचा सर्वाधिक घनसावंगी तालुक्यातील जवळपास 25 गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। या भूकंपामध्ये कुठलंही जीवितहानी किंवा नुकसान, पडझड वगैरे या गोष्टी काही झाल्या नाहीत आणि असाच धक्का जो आहे तो 21 मार्च 2024 रोजी हे भूकंपाचे अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये सुद्धा धक्के जाणवले होते।